साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे। दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणी टंचाईची दाहकता देखील वाढताना येवला तालुक्यात दिसून येत आहे। जवळपास 58 गावे व वाड्या वस्त्यांवर 57 टँकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे। अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली। टँकर आल्यावर हातातले कामे बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे। तरी शासनाने टँकर चालू ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे। नाव कल्पना विजय पवार, गाव पन्हाळसाठे, येवला तालुक्यात, आणि माझं माहेर मालेगाव आहे, वनेर खापोडी। पण 30 वर्ष झाली माझ्या लग्नाला, तसंपासून इथं टँकरचंच आम्हाला पाणी मिळतं आणि आम्हाला अर्धा किलोमीटर 12 टँकर पडतं आणि इथून अर्धा किलोमीटर आम्हाला पाणी डोक्यावर न्यावं लागतं। आणि तेवढंही करून अंगणवाडीत मी काम करते, माझे चिमुकले पोरं येतात लहान लहान, त्यांनासुद्धा मला असं डोक्यावरच हांडे भरून पाणी न्यावं लागतं। भर उन्हाळा दरवर्षी आम्हाला उन्हाळा असो हिवाळा असो आम्हाला टँकरचंच पाणी येतं आणि आम्हाला हे टँकर पाणी असून आम्हाला योजना नळ योजना काहीच नाही, आम्हाला इथं टाकी काहीच नाही मिळाली। त्याच्यामुळे आमची खूपच हाल आहे आणि सहज करून आम्हाला योजना यावा पाण्याची, अंगणवाडीत किंवा मराठी शाळेत गावात पाण्याची आम्हाला खूप टंचाई आहे। पूर्ण गाव बिन पाण्याचं राहतं, उन्हाळ्यात अवकाळ होती आमची खूप। टँकरशिवाय आम्हाला पर्यायच नाही टँकर आलं तर आम्ही खूप 12तून 2-2 किलोमीटरांनी हंडीवर पाणी आणायचं, सायकलने पाणी आणायचं। हे आमचं गाव असं उघड्या याच्यावर आहे। येवला तालुक्यातील महिला पन्हाळसाठे गावात राहते। तर माझं नाव सरिता पुंजारी कराडे। तर आम्हाला गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहेत ते आत्तापर्यंतही चालू आहे। पाऊस झाला, खडकाळ जमीन असल्यामुळे पाणी मुरत नाही, विहिरी बारवांना पाणी उतरत नाही आणि आम्हाला 1-1.5 किलोमीटर अंतरावर टँकर आलं का हे पाणी भरून न्यावं लागतं। आमचे मुलं शाळेत असलेले आम्हाला पाण्याअभावी घरी ठेवून घ्यावं लागतात। पाण्याची अडचण असल्यामुळे त्यांना वेळेवर शाळा शिक्षणही होत नाही आणि हे टँकर जे चालू आहेत गेल्या वर्षीपासून आत्तापर्यंत ते अशा नियमितप्रमाणे सलग चालू ठेवावेत ही आमची शासनाकडे कळकळीची विनंती आहे। सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ, ठिकाण अमरधाम रोड, हॉटेल विक्रांती समोर, येवला।